राजन साळवी यांच्या एकूण 4 मालमत्तांवर एसीबीचे एकाच वेळी छापे पडले आहेत। याबाबत माहिती देताना ते म्हणाले की माझ्या घरी, माझ्या लहान भावाच्या घरी, माझ्या जुन्या घरी आणि माझं लहान हॉटेल आहे तिथेही छापे पडलेत। बेकायदेशीर मालमत्तांची चौकशी करण्याकरता ठाकरे गटाचे कोकणातील आमदार राजन साळवी यांच्या घरी आज 18 जानेवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुन्हा छापे मारले। गेल्या 1.5 वर्षांपासून राजन साळवी यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांची या प्रकरणी चौकशी सुरू आहे। 13 जानेवारी रोजी राजन साळवी रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात कुटुंबासह चौकशी करता गेले होते, परंतु आता यापुढे एसीबीला सहकार्य करणार नसल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली। दरम्यान आज पुन्हा एसीबीने त्यांच्या घरी धाड मारली असून सकाळपासून त्यांच्या घरी चौकशी सुरू आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची पावले कुठे पडतात हे मला समजतं, त्यामुळे ते माझ्याकडे येणार आहेत हे मला माहीत होतं। ते रत्नागिरीतील अल्पायशी हॉटेलमध्ये उतरले होते, तिथून ते माझ्याकडे येणार असल्याचं मला माझ्या विश्वासूंनी सांगितलं होतं, अशी माहिती राजन साळवी यांनी आज माध्यमांना दिली। ते पुढे म्हणाले की ज्या दिवशी मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाबरोबर राहिलो त्या दिवसापासून मी माझी मानसिकता केली होती की मला भविष्यात हा त्रास होणार आहे। तो त्रास त्यांनी द्यायला मला सुरुवात केली। त्यांच्याकडे अटक वॉरंट असून त्यांनी कोणत्याही कागदपत्रांची मागणी केली नाही। आतापर्यंत माझ्या भावाची, त्याच्या पत्नीची, त्याची मुलं, माझी पत्नी, माझी 2 मुलं आणि व्यवसाय संबंधी चौकशी केली आहे। आतापर्यंत मी एसीबीच्या कार्यालयात 6 वेळा जाऊन सहकार्य केलं। मला माहीत होतं की ही मंडळी माझ्या घरापर्यंत येणार आहेत। माझे वरिष्ठ मला संपर्क साधतील, कार्यकर्ते, मतदार माझे संपर्क साधतील। उद्धव ठाकरे आणि शिवसेना माझ्या पाठीशी आहे। पक्षावर माझा संपूर्ण विश्वास आहे। शिवसेना पक्ष म्हणून आम्ही ठाकरेंबरोबर राहिल्यानं आम्हाला त्रास दिला जातोय। राजन साळवी ही व्यक्ती काय आहे आणि कशी आहे हे माझ्या कुटुंबाला, जनतेला आणि पक्षाला माहिती आहे। माझे मतदार माझ्या पाठीशी आहेत असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलून दाखवला। मी अत्यंत संयमी आणि शांत आहे। मी स्वतः काय आहे हे जनतेला माहिती आहे। त्यांनी गुन्हा दाखल केलाय असं वाटतंय, पण मला माहीत नाही असंही राजन साळवी म्हणाले। राजन साळवी यांच्या एकूण 4 मालमत्तांवर एसीबीचे एकाच वेळी छापे पडले। याबाबत माहिती देताना ते म्हणाले की माझ्या घरी, माझ्या लहान भावाच्या घरी, माझ्या जुन्या घरी आणि माझं लहान हॉटेल आहे तिथेही छापे पडलेत। रत्नागिरीत त्यांच्या पावलांची खबर मिळते। मला ज्या दिवशी 1-1.5 वर्षांपूर्वी नोटीस आली तेव्हाच मला वाटलं की हे माझ्या मागे ससे मिरा लावणार आहेत। त्यांच्या पावलांची खबर मला मिळत असते। रत्नागिरी तालुका जिल्ह्यातील माणसं ही माझी आहेत। कालपासून मला फोन येत होते। मला माहिती आहे की रत्नागिरीच्या अल्पायशी हॉटेलमध्ये हे अधिकारी थांबले आहेत। ते माझ्या घरी येणार आहेत हे मला माहीत होतं असंही ते म्हणाले। गुन्हा दाखल झाला तर हे मला घेऊन जातील, त्यांची कारवाई ते करतील। मी दोषी आढळलं तर मी तुरुंगात जायलाही तयार आहे। मी शिवसेना पक्षप्रमुख ठाकरेंच्या गटातील निष्ठावान आमदार आहे, त्यामुळे मला जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे असंही ते म्हणाले। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांशी निष्ठावंत सैनिक म्हणून राहिलेला आहे। ज्या दिवशी मला प्रथम अँटी करप्शन ब्युरोची नोटीस आली त्या दिवसापासून आतापर्यंत चौकशीला मी सामोरं जात आहे। त्यांना जी माहिती पाहिजे ती माहिती मी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांच्यापर्यंत मी पोचवलेला आहे। आणि मी परत सांगून आलो होतो की आत्ता तुमच्याकडे आलो, हा शेवटचा आलो, ह्याच्यापुढे तुमची नोटीस आली, निरोप आला तर मी येणार नाही। त्याच दिवशी वाटलं की लोक माझ्यापर्यंत पोचतील। मला मिळाल्या माहितीप्रमाणे कालपासून ही मंडळी 2 दिवसापासून रत्नागिरीमध्ये आहेत। रत्नागिरीच्या एका हॉटेलमध्ये ते उतरलेत, तिथून माझ्याकडे आज येणार। हे सर्व माहिती माझ्यापर्यंत पोचलेली आहे आणि मला माझी मानसिकता होती की वे माझ्या घरापर्यंत पोचणार, त्या अपेक्षेप्रमाणे ते आज माझ्या इथं केले आहेत। इथल्या मूळ घरी आलेले आहेत, जिथं राहतो तिथं आलेले आहेत। एक पथक आहे, इथं एक पथक आहे। नंतर हॉटेलला तिथे माझं छोटंसं हॉटेल, तिथं पथक आहे। अशी माझ्यामध्ये 4 पथकं या ठिकाणी कारवाईसाठी आलेली आहेत। आज हे पथक जे आलेले आहेत आपल्यावर भविष्यात म्हणजे येता काही गुन्हा दाखल होऊ शकतो का आपल्यावर? हा, होऊ शकतो। त्यांना कसं सत्ता आहे, त्यामुळे सत्तेच्या अनुषंगाने आम्हाला त्रास देणं करू शकतात, करू शकतील सुद्धा। मला नाही माहिती, पण मी दोषी होऊ शकत नाही, कारण मी निर्दोष आहे। कारण मी काय आहे हे मला स्वतःला माहिती आहे, माझ्या कुटुंबाला माहिती आहे, माझ्या लोकांना माहिती आहे आणि माझ्या पक्षाला माहिती आहे। त्यामुळे मी कशालाही घाबरत नाही। तुम्हाला माहिती आहे की सीतेला सुद्धा अग्निपरीक्षा द्यावी लागली, तर मी तर काय, मी माणूसच द्यावी। आज आपल्यावर ही कारवाई होते, या पाठी तुमचा पक्ष तुमच्या पाठी ठामपणे 100%। वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा मी लाडका सैनिक होतो। त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांचा मी लाडका आणि निष्ठावंत सैनिक आहे। त्यामुळे माझ्या पक्षाचा माझ्यावरती विश्वास आहे आणि माझा पक्षावरती विश्वास आहे। त्यामुळे त्याच्यामध्ये माझ्या पाठीशी माझी जनता आणि माझा पक्ष निश्चितपणे आहे, त्याचा मला निश्चित अभिमान आहे। आज ही कारवाई होते ही नेमकी तुमच्या अनुषंगाने होते की तुमच्या कुटुंबातल्या लोकांवरही? आता माझ्या अनुषंगाने माझी पत्नी, माझी मुलं, नाही म्हटलं तर माझे मोठे भाऊ, छोटे भाऊ। संजय, सुषमा अंधारे का बाइट होगा और किरण सोमैया का बाइट